नमस्कार, मी संदीप साळुंखे. लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जाणार आहोत कोकणातील सुप्रसिद्ध अशी राजापूरची गंगा बघायला. आणि आपण 2022ला गेलो होतो आणि त्या एपिसोडला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, कारण जवळपास 2 लाख प्लस व्ह्यू आहेत त्याचे आणि अजूनही वाढत आहेत. आणि आता आपण पुन्हा जातोय गंगा बघायला आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे गंगेचं वातावरण आहे ते बघूया. आणि ह्यावेळी आपण गंगेचा परिसर ड्रोनमधनं बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण मिळणार आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन आपण अजून काही माहिती मिळते का बघूया. कारण मी ज्यावेळी 2022ला गेलो होतो तेव्हा थोडासा कोरोनाचा काळ होता, त्याच्यामुळे तितकीशी गर्दी नव्हती. पण आता जवळपास जत्रेसारखं वातावरण आहे तिकडे आणि खूप सारी दुकानं आहेत, खूप सारे हॉटेल आहेत त्या ठिकाणी. तर कशा प्रकारे गंगेचं वातावरण आहे ते बघूया. आणि आता आपण चाललोय राजापूरला. राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील गंगा बघायला चाललोय. आणि ही सुप्रसिद्ध गंगा आहे, म्हणजे महाराष्ट्रभर जगभर त्याचं नाव आहे. तर कशा प्रकारे गंगा आहे ती बघूया. तर आता आपण चाललोय गंगा बघायला राजापूरला. आता आपण पोहोचलोय राजापूर. हे बघा, राजापूरच्या इथे राजापूरपासून साधारण 3 किलोमीटर पुढे आल्यानंतर म्हणजे मुंबईवरून तुम्हाला हा बोर्ड मिळेल, राजापूरची गंगा. आणि जर तुम्ही गोवा साईडने किंवा कणकवली साईडने येत असाल तर राजापूर शहराच्या अगोदर 2 किलोमीटर हा पाटा आहे, तिथून तुम्ही खाली जाऊ शकता. आणि इकडे आहे राजापूरची गंगा. तर आता आपण गंगेवरती जाऊया. आणि आता आपण पोचलोय, हे बघा, राजापूर उन्हाळे. आणि 1 नंबर शाळा आणि 1 नंबर शाळेच्या बाजूला पार्किंग आहे. आणि इथून समोर राजापूरची गंगा 1 मिनिटावरती समोर दिसते ते. आणि आज बघा रविवार असल्यामुळे किती गर्दी आहे बघा. खूप सारे म्हणजे लांबून पर्यटक येतात तिकडे. आणि या ठिकाणी माहिती सुद्धा आहे. आणि ही आहे राजापूरच्या गंगेची संपूर्ण माहिती. आपण या अगोदर सुद्धा गेल्या वर्षी म्हणजे 2 वर्षापूर्वी आलो होतो 22ला. आता पुन्हा गंगा आली आहे, पुन्हा गंगेकडे आलो. तर आता आपण पाहूया या वर्षी म्हणजे 2024ची गंगा कशा प्रकारे येते. आणि किती हॉटेल आले बघा इकडे आता. आणि ह्यावेळी बघा, मागे आपण आलो तेव्हा थोडा कोरोनाचा काळ चालू होता म्हणजे 22ला, त्याच्यामुळे आता नॉर्मल सगळं झालं. त्यामुळे खरी गर्दी आता कळेल तुम्हाला. गंगा किती हॉटेल आहेत बघा आजूबाजूला. खूप सारे हॉटेल झालेत आणि खूप सारे पर्यटक आलेत, म्हणजे भक्तगण गंगा स्नानासाठी. अशा प्रकारे यावर्षी खूप सारी गर्दी आहे. आणि दुकानं बघून तुमच्या लक्षात येईल यावर्षीचा रिस्पॉन्स म्हणजे 2024ची गंगा. आता आपण गंगेजवळ आलो आहोत. तर आज खूपच गर्दी आहे, रविवार असल्यामुळे खूप लोक आले इकडे. इकडे आहे गोमुख. आता आपल्याबरोबर इथले पुरोहित आहेत. काय ना तुमचं? निलेश साने. ओके. आणि जरा गंगेबद्दल माहिती आहे ना लोकांना? राजापूरची गंगा एक निसर्गाचा चमत्कार असून 13व्या शतकापासून गंगा आगमन आणि निर्गमन होत असतं. निसर्गाचा चमत्कार असून 14 कुंडांमध्ये एकूण गंगेचा उगम होतो. आणि जलदेवता असल्यामुळे त्याला गंगा असं संबोधलं आहे. आणि 14 कुंडातून एकाच वेळी पाणी प्रवाहित होतं आणि त्याच वेळी निर्गमन होतं. त्यावेळी 14 कुंडातून पाणी निर्गमन होऊन कोरडे ठणठणीत होतात. 14 कुंडातलं पाण्याचं टेम्परेचर आणि प्रत्येकाची पातळी ठरलेली आहे. त्या पातळीपेक्षा जास्त पाणी त्या कुंडात बघत नाही किंवा कधी कुंड पूर्णपणे बघत नाहीत. काशी कुंड हे मुख्य कुंड असून ते 10 फूट बाय 10 फूट चौरस हे काशी कुंड असून त्याच्या मध्यभागी 1.5 फूट बाय 1.5 फूट आकाराचं 6.5 फूट खोल कुंड असून त्याच्यात गायमुखाद्वारे साधारणपणे 1 ते 1.5 हॉर्स एवढ्या प्रमाणात पाणी प्रवाहित होतं. आणि ते पाणी पूर्णपणे शुद्ध असून किती वर्ष ठरवलं तरी वर्षांत तसं राहतं. आणि हे या स्थानाचं महत्व आहे. जसं मध्यंतरी 1918 ते 1936 या काळात गंगा प्रवाहित झाली नाही. आणि 36 साली जी गंगा प्रवाहित झाली फक्त 18 दिवस वास्तव्य होतं. त्यामुळे जो वक्रनलिका किंवा एक सायफनचा प्रिन्सिपल प्रमाणे गंगेची एक शास्त्रज्ञांची जी काही शक्यता होती ज्याला एक थोडंफार
पाठबळ मिळत नाही, कारण 18 वर्ष जे पाण्याचा इतर ठिकाणाचा प्रवाह असेल तो काही पाऊस पडला नाही किंवा असं काही झालं नाही, पण ते पाणी कुठून येतं आणि कसं निर्गमित होतं हे काही कळत नाही. त्यामुळे ते शास्त्रज्ञांच्या बुद्धीला सुद्धा पडलेलं कोडं आहे. ओके. आणि म्हणजे मुख्य कारण समजत नाहीये, कारण हे प्रवाह काही केल्या लक्षात येत नाहीत. पण साधारणपणे निसर्गातल्या बदलांनुसार गंगामातेचं आगमन होत असं एक गृहीत धरलं जातं. कारण ज्यावेळी काही नैसर्गिक आपत्ती येते, जसं की भूकंप, किल्लारीतला भूकंप असेल, लातूरचा भूकंप असेल, त्यावेळी गंगामाता प्रवाहित झाली होती. त्यामुळे त्याचा निसर्गातल्या घटनांशी काही ना काही संबंध असावा असं निदर्शनास येतं. पण देगावे शतकाचं जे पुरातन वास्तुशास्त्र किती प्रगत होतं त्याची गंगामाता हे उदाहरण आहे. कारण 14 प्रकारचे वेगवेगळे झरे शोधून त्या प्रमाणात कुंड बांधणं हे एक वेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य आहे. पण 1918 ते 36 या काळात गंगामाता प्रवाहित न झाल्याने त्या काळात जे काही बांधकाम होतं त्याला एक भग्नावस्था आली आणि ते पूर्वीचं बांधकाम होतं ते थोडंफार क्षतिग्रस्त झालं. त्यामुळे ते काही सांगता येत नाही. आणि आता 2000 सालापर्यंत गंगा साधारणपणे 3 वर्षानंतर प्रवाहित होऊन एक 30, 40 ते 120 दिवस म्हणजे वास्तव्य राहत होतं. पण 2000 सालानंतर काही प्रमाणात त्याचा विस्कळीतपणा आला आहे. म्हणजे गंगामातेचं आगमन निर्गमन याविषयी काही संकेत सांगता येत नाही. बरोबर. त्यामुळे एक अजूनही ते गूढच आहे. पण अजूनही एक चमत्कार असा आहे की सगळीकडे पाण्याचं दुर्भिक्ष असताना एक गंगामाता प्रवाहित होऊन, म्हणजे एखाद्याने कल्पना केली आपण एखाद्या निर्जन ठिकाणी उभे डोंगरावर आणि त्या कुंडातून प्रवाह येणं आणि ते येण्यासाठी जागा दिसत नसताना अचानक प्रवाहित होणं हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. फक्त एक त्याचं चक्र जे आहे ते थोडंफार प्रमाणात बदललं आहे. पण काळानुसार वेगवेगळी बांधकामं चालू आहेत, जसे की रेल्वे, महामार्ग, सगळ्या प्रकारची बांधकामं चालू आहेत, भूगर्भातली हालचाली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात त्याला फेरफार झाले असेल अशी शक्यता वाटते. ओके. पण तरी या चमत्कार अजून तसाच आहे. अजूनही गंगा म्हणजे आता किती दिवस झाले गंगा येऊन? साधारण 23 मार्चला होळी पौर्णिमेच्या दिवशी गंगामाता प्रगट झाली. त्यापासून अव्याहतपणे गंगामाता प्रवाहित आहे. आणि अजून किती दिवस राहील अंदाज काय सांगते? अंदाज असा काही कोणाला सांगता येत नाही, कारण पूर्ण प्रवाहित असताना सुद्धा गंगामातेचं निर्गमन झालेलं आहे. ओके ओके ओके. साधारण 87 सालापासून इथे म्हणजे पवळ्यातले वहिवाट करत असून मध्यंतरी गंगामाता निर्गमन झालेलं आम्ही बघितलं. म्हणजे सकाळी 7:30-8 वाजताच्या सुमारास गंगामाता निर्गमन झालेलं आहे. त्याच्यानंतर एक तासाभरात पूर्णपणे कोरडे झालेले आहेत कुंड. ओके. हे बघितलं. पण कधी कधी रात्री वगैरे झाल्यानंतर कळत नाही. आणि पूर्वी काळातलं बांधकाम म्हणजे गायमुखातून जे पाणी वाहतं त्यातून भुयारी मार्गात वगैरे ते पाणी मळ्यात सोडलेलं आहे. एक माणूस साफ करायला जाईल एवढ्या प्रकारचा एक मार्ग बांधलेला आहे. त्या काळात व्यवस्था अशी केलेली आहे, गायमुखाच्या खाली काशीकुंडाच्या तळामध्ये एक झरोका ठेवलेला आहे. त्यातून जे काही अक्षता वगैरे जे आहेत किंवा जे काही आहे त्यातलं कुंडातल्या साफसफाई करताना ते खाली सोडून देता येतं. अशा प्रकारची एक व्यवस्था केलेली आहे. ओके. इथे गंगामाता संस्थान हे शासनाचं नोंदणीकृत संस्थान आहे. पण या संस्थानला कायमस्वरूपी उत्पन्न नसल्यामुळे ज्या वेळात गंगामाता प्रवाहित असते तेव्हा ज्या काळात ते उत्पन्न येतं त्यातून आम्ही काही इतर काळातल्या व्यवस्थेसाठी मेंटेनन्ससाठी शिल्लक ठेवून बाकी जे काही मेहनताना म्हणून जे प्रवाहित असतात त्यांना दिला जातो. ओके. अजून शासनाकडे प्रयत्न चालू आहेत, जसं की लेडीजसाठी चेंजिंग रूम किंवा प्रसादगृह आणि कुंडांमध्ये स्नान करू नये यासाठी कलश ठेवून अशासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. त्याला लवकरच यश येईल अशी शक्यता वाटते. ठीक आहे. म्हणजे यावर्षी गंगा पुन्हा 2 वर्षांनी आली, म्हणजे 22 नंतर 3 महिन्याच्या कालावधीनंतर लगेच आगमन झालं गंगेत. ओके ओके ओके. तर अशा प्रकारे यावर्षी गंगा आलेली आहे. तर इथे गंगा देवी आहे आणि काका आपल्याला पेंटिंग आहे ना, कोणी बनवलेलं आहे? फार पूर्वी आमच्यातले गंगापुत्र होते, कॅनव्हासवर पेंट केलेला आहे. म्हणजे साधारण किती वर्षापूर्वी असेल? 20 वर्ष तरी असतील. बापरे, जुनं पेंटिंग आहे एकदम. खूप जुनं आहे. आणि तुम्ही दरवर्षी हेच ठेवता ना, म्हणजे फोटोच इथे मूर्ती नाही, मूर्ती नाही. जलतत्वाची पूजा असते, गंगा पूजन असतं आणि फोटोचं प्रतिमा पूजन होतं. पूजन होतं गंगा मातेचं. ज्यावेळी गंगा यात्रा असते त्याच वेळी ते पूजन केलं जातं. इतर वेळी तो फोटो कुठे असतो मग? इतर वेळी राजापूरला किंवा आपल्या ऑफिसमध्ये असतो. ओके ओके. तर हा पुरातन पेंटिंग आहे गंगेचं. कॅनव्हासवर पेंट केलेलं आहे तेव्हाचा जसा आहे तसंच आहे ना, चेंजेस वगैरे केलेले नाही. हां ओरिजिनल कॅनव्हास पेंटिंग आहे. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल? 7721 99 3335. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर? माझं नाव केदार साने, गंगापुत्र, 8149 222 870 8149 222 870. ओके. त्या दोघांचाही कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेला आहे, यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि काय त्यांच्या गॅजेटमध्ये इंटरमिटंट स्प्रिंग्स विथ इरेग्युलर फेनॉमिना असं एक रिसर्च पेपर पण आहे आणि भंडारी इन्स्टिट्यूटचं या संदर्भात रिसर्च पण चालू होतं. ओके. अशा प्रकारे बघा, म्हणजे संशोधनाचा विषय आहे गंगा, कारण कुठचंच लॉजिक आहे गंगेला लागू पडलं नाही आतापर्यंत असं ते म्हणतात. कारण कधी येते भूगर्भाची हालचाली सुद्धा लक्षात येत नाही.
इथे गंगा माता. आणि गंगा मातेचा फोटो आहे ठिकाणी. आणि इकडे एक कुंड बघा, स्वच्छ पाणी एकदम गंगेचं, नितळ स्वच्छ पाणी. आणि बघा प्रचंड गर्दी आहे आणि खूप सारे लोक येतात. तुम्ही सुद्धा या. गंगा अजूनही आहे. आज दिनांक 19 मे 2024 रोजी गंगा बघतोय आपण आणि अजूनही गंगा आहे. तुम्ही येऊ शकता. गंगेचा निश्चित काळ सांगता येत नाही, पण तुम्ही लवकरात लवकर आलात तर तुम्हाला गंगेच्या स्नानाचा आनंद मिळेल. मागच्या वेळी आलो होतो तेव्हा मी या काकांकडून माहिती घेतली होती. आता तर मागच्या व्हिडिओत आपल्याबरोबर होते. तुमचं नाव काय बोलला? आणि यावेळी जी माहिती दिली तुमचे ते तुमचे गंगापुत्र माझा चुलत भाऊ ना. भाविकांनी जास्तीत जास्त गंगेला भेट द्यावी विनंती आहे. आणि जास्तीत जास्त गंगा दर्शनाचा गंगा क्षेत्र पाण्याचे हे एक वेगळं हे आहे. जलकुंडांचं एक स्थान आहे, ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. त्याला भेट द्यावी आणि आध्यात्मिक एनर्जी घ्यावी. एक स्पिरिच्युअल एनर्जी काय असते ते एक अनुभव घ्यावा. पण यावर्षी म्हणजे मागच्या कोरोनाचा काळ होता तर आता बंद होतं, पण यावर्षी भाविकांचा प्रचंड उत्साह आहे. त्याचप्रमाणे या परिसरात देखील दुकानं वगैरे यात्रेचं स्वरूप चांगल्या पद्धतीने आले आहे. आता साधारण किती लोक येऊन गेले असतील आतापर्यंत? भाविक लाखात येऊन गेले ना. भाविक येऊन गेले. आणि पालख्या तर एका दिवशी 6-6, 8-8 पालख्या पण भेटीला आहेत राजापूर तालुका आणि परिसरातल्या. ओके ओके. आज येणार आहे कुठची पालखी? असं काही निश्चित नसतं, ते त्यांच्या प्लॅनिंगने येतात. ओके ओके. तिथे गंगामाता मंदिर, दत्त मंदिर आणि शिव मंदिर ही 3 प्राचीन मंदिर आहेत दर्शन घेण्यासाठी भाविकांसाठी. आणि गंगा स्नानाचा आनंद. गंगा स्नान हे इथलं वैशिष्ट्य आहे सगळं. बरोबर. भाविकांनी हे बघण्यासाठी यावं. आणि गंगा स्नानाचा आनंद. यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि US वरून देखील लोकांनी दर्शन घेतलेलं आहे एवढं. ओके ओके. म्हणजे लांबून लोक आले. भाविक आले होते. आणि आपल्या मागच्या व्हिडिओला पण 2 लाख प्लस व्ह्यू होते, त्यामुळे जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचला. आणि तुम्ही त्यावेळी चांगली माहिती दिली होती. धन्यवाद पुन्हा एकदा तुमचा. तर हे बिझी आहेत आता. हे बघा भरपूर गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये आपण त्याच्यावरून थोडक्यात माहिती घेतली. तर ते दोघे भाऊ आहेत, चुलत भाऊ. आणि आता आपण कुंड कशी आहेत ते बघूया. आणि इकडे सर्व स्नानाचा आनंद घेत आहेत बघा. आणि इकडे मंत्राने स्नान चालू आहे, गंगा स्नान. आणि बघा गंगा स्नान घेत असते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर अशा प्रकारे सर्वजण इथे आनंद घेतात. आता आपण आता कुंडावरती सुद्धा जाणार आहोत. यांची गंगा स्नान झालेलं आहे सर्वांचं. तुम्ही कुठे आलात तुम्ही? कुठे आलात? राजापूर भालवलीवरून. आता मुंबईवरून आलात की इथेच आहे? मुंबई आले. ओके. तर राजापूर आले. काय ना तुमचं? जोरे परिवार आले. ओके. अशा प्रकारे लांबून लोक येतात ते बघा. आणि या ठिकाणी गंगा स्नान चालू आहे. आणि तुम्ही कुठे आलात? खारेपाटणवरून ना. मुंबई. काय ना आडनाव काय? चाळके. खारेपाटणचे चाळके आलेत. सर्व चाळके कुटुंब. तुम्ही लांजावरून. आणि बघा ना एकदम नितळ पाणी आहे, सुंदर. इथलं वातावरण म्हणजे एवढ्या भागात जे वातावरण आहे ना, फुल पॉझिटिव्ह एनर्जी आहे इकडे. तुम्ही नक्की या. आलात तर नक्की गंगेला भेट द्या. तर इकडे हे बघा गंगा स्नान चालू आहे. 14 कुंड
या ठिकाणी चालू आहे गंगा. या कुंडात पाणी बघा आता सध्या कमी आहे, म्हणजे कमी असतं प्रत्येक कुंडात पाणी. फोटो काढ. थोडं पाणी जातंय सर्व कुंडात. ही 14 कुंड दाखवतो मी तुम्हाला इकडची. इकडे सुद्धा पाणी आहे. प्रत्येक कुंडात वेगवेगळी लेवल आहे पाण्याची, आणि ही वेगवेगळी लेवल असल्यामुळेच ती कमालीच आहे. बघा इकडे पाणी वरती, इकडे जरा खाली आहे. एवढ्या बाजूबाजूला पाण्याची लेवल बदलते. इथे पण थोडं खाली वाटते. आणि हे कुंड आहे इकडे. या कुंडात थोडं कमी पाणी आहे, याच्यात पुन्हा जास्त पाणी आहे बघा. आणि मूळ कुंड आहे, मूळ कुंडामध्ये खूपच पाणी आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या कुंडामध्ये वेगवेगळे होत नाही. ही कुंड बघा एकदम उत्तम पण होते, म्हणजे उलट आहे. वरच्या कुंडामध्ये जास्त पाणी आहे, खालच्या कुंडामध्ये कमी पाणी आहे. जनरली खालच्या कुंडांमध्ये जास्त पाणी असतं पाण्याची लेवल पकडलं तर, पण इथे बघा, इथे लेवल बघा पाण्याची, इथे फुल ऑन पाणी आहे म्हणजे, आणि खालच्या कुंडामध्ये कमी पाणी आहे. हेच एक आश्चर्य आहे गंगेचं. इथे पाण्याची लेवल उलटसुलट आहे निसर्गाच्या विपरीत. कारण असं म्हणतात की पाणी लेवल सोडत नाही, पण इथे लेवल बघा वेगवेगळ्या कुंडांमध्ये वेगवेगळी लेवल आहे, आणि उतारानुसार लेवल वाढली पाहिजे ती कमी होते. हे वैशिष्ट्य आहे गंगेचं. आणि इकडे गंगेमुळे पूर्ण वातावरणच बदलून गेले बघा. आणि गंगेला जबरदस्त गर्दी आहे बघा, भाविकांची गर्दी. 2024ची गंगा बघतोय, राजापूरची गंगा. आणि गर्दीवरून लक्षात येईल गंगा आली आहे, आणि गंगेचे भक्त सुद्धा गंगेला भेटण्यासाठी आले. ते बघा राजापूरची गंगा, राजापूर जिल्हा रत्नागिरी, कोकण, महाराष्ट्र, इथली गंगा बघतोय आपण. आणि आता खूप सारी गर्दी वाढली आहे, आणि या संपूर्ण परिसराचा आपण ड्रोन मधून आनंद घेऊया. कशा प्रकारे आकाशातून ही गंगा दिसते ती बघूया ड्रोनच्या माध्यमातून. सुंदर परिसर आहे. तर आता तुम्ही आनंद घ्या ड्रोन शूटचा. आणि आपण इथल्या मंदिराचं जाऊ. छोटंसं मंदिर आहे इकडे, दत्त मंदिर. हे पुरातन दत्त मंदिर आहे. श्री दत्तगुरूंचं पुरातन स्थान आहे. इथून आता आपण ह्या पिंपळ पारावरती चाललोय. गर्दी बघा वाढतच चालली आहे. आज रविवार असल्यामुळे लोक येत आहेत खूप सारे. 19 मे 2024चा आपण म्हणजे आजचं वातावरण बघतोय. 19 मेला गर्दी बघा काय ते. मागच्या वेळेला होतं त्यावेळी कोरोनाचा काळ झाला होता, त्यामुळे गर्दी कमी होती थोडी, पण आत्ता लोकांचा खूप सारा उत्साह आहे. आणि इकडे पुरातन शिव मंदिर. तर आता आपण इथल्या पुरातन शिव मंदिर बघतोय आपण. हर हर महादेव. आणि हे इथलं पुरातन शिव मंदिर आहे. हर महादेव, हर महादेव. मस्त जुनं मंदिर आहे, आणि ते सगळे जुनी. इकडे पण गणपती आहे, जुने गणपती बाप्पा रिद्धी सिद्धी बरोबर. आणि या बाजूला सुद्धा अक्कलकोट स्वामींचा फोटो ठेवला सध्या. एकदम जुनं मंदिर आहे. या परिसर जसा जुना आहे तसे मंदिर सुद्धा जुने येते. खरोखर सुंदर परिसर आहे, पुरातन परिसर आहे. आणि इथे आल्यानंतर खरोखर एक आध्यात्मिक एनर्जी मिळते.
आणि कुंड भरभरून वाहते आणि आज इतकी लोक आली आहेत ना गंगेचा आनंद घ्यायला. सुंदर. आणि वटवृक्ष बघा एकदम पुरातन वटवृक्ष आहे. आणि सर्व लोक राजापूरच्या गंगेचा आनंद घेत आहेत. यावर्षी राजापूरची गंगा आली आहे. तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या आणि गंगा स्नानाचा आनंद घ्या. राजापूर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी सुंदर राजापूरची गंगा. आणि गंगा आल्यामुळे या ठिकाणी किती सारे दुकान आलेत बघा. जत्राच आहे इकडे. आणि गेले म्हणजे होळीपासून साधारण आता 1.5-2 महिने झाले प्लस. आणि इकडे गंगेच्या परिसरात आपल्याला पंढरपूरचे काका भेटले आणि ते कंदी पेढा विकतात. त्यांच्याकडून माहिती घेऊया आपण. आणि इकडे कंदी पेढे म्हणतात ना याला. कंदी पेढे आणलेत. कसे पाव किलो आहे? 140. आणि कुठून आणला तुम्ही? पंढरपूरवरून. आणि किती दिवस झाले तुम्हाला इकडे? हा आल्यापासून इकडे आहेत. आणि मग हा माल कसा मागवता तुम्ही? पंढरपूरनं मागवतो. म्हणजे किती दिवसांनी येतो? 3-4 दिवसांना 3-4 दिवसांनी येतो. तुम्ही राहिला सध्या इकडे राजापूरला? ओके. नाव काय बोललात तुम्ही? नाव काय? कृष्णा पाटील. प्रॉपर पंढरपूरचे? पंढरपूर. पाटील. नाव काय बोललं पुन्हा? उत्तम कृष्णा पाटील. उत्तम कृष्णा पाटील. पंढरपूर आलेत आणि कंदी पेढे विकतात इकडे. हा 120 रुपये ना पांढरावाला सफेदला. आणि हा 140. ठीक आहे. सुंदर मस्त आहे. टेस्टी आहे. लांबून लांबून लोक आलेत. व्यापारी सुद्धा लांबून लांबून आलेत. वेगळ्या टाईपची दुकान आहेत इकडे. हॉटेल्स, नाश्ता पाणी, खाज्याची दुकानं, मिठाई. तर अशा प्रकारे परिसर आहे सध्या. आणि खूप लोकांचं इकडे येणं जाणं आहे सध्या. इकडे गरमीचा आईस्क्रीम आहे. कसं आईस्क्रीम? कुल्फी कशी? 20 रुपये एक. ओके. 20 रुपये कुल्फी गरमीची. तेव्हा सगळे आंघोळ केल्यानंतर कुल्फी एन्जॉय करतात. आणि खूप सारी इकडे हॉटेल सुद्धा येते. नाश्ता पण करू शकता ठिकाणी.